तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज मी एवढं आवरून सवरून बसलोय पण डोळ्यावरची काही झोप जायना, मला नाही झोप आलीत. पण आता कुठंतरी जायचंय आणि ते कुठं तर आज शेवटचा पेपर आणि परत्या काय अजून येईना. पेपरचा टाइम आमचा इथंच होतोय काय नव्हती आता करता. मग आता पटक्यास काहीतरी तोंडावर थोडं पाणी मारतो आणि झोप घालतो जातो डायरेक्ट पेपरला. इथं बाहेर तर कृष्णाची मस्त मालिश चाललीत. होय मम्मी, असं चोंबडीत असल्यावरती बघ ना कसं गुन्हे बाळगत बसतंय. शेवटी 1 तास लेट पण थेट प्रतीक शेठ हजर झालेत, ते पण शाळेचे कपडे घालून. आता आज पेपरला आम्ही टाइमावर जातोय का नाही ते तर आम्हाला काही माहित नाही. मग पटक्यास कवच घालतो आणि गाडीवर बसतो. कोरोना गेला पण तोंडाचं मास्क काही नाही गेलं, कारण की रस्त्यावर खाकाना ढीग आहे हो. आमच्या कॉलेजकडे जायच्या रस्त्यावरतीच ना कडल ही महाराजांची मूर्ती आहे. मग कॉलेजला जात असताना सगळ्यात आधी महाराजांचं दर्शन घ्यायचं, मग कॉलेजला गेल्यावर गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं, मग जायचं कॉलेजला पेपरला. आणि आता तुम्ही माणसाला नुसतं पेपरलाच का, तर हा आम्ही कॉलेजला फक्त पेपरलाच जातो. मग हा ब्लॉग बघणाऱ्यापैकी कोण आहे का की जे कॉलेजचं तोंड फक्त पेपरलाच बघते आमच्यासारखं? असं तर पटक्यास कमेंट मध्ये सांगा, तर मी पटक्यास पेपरला जातो आणि पेपर देऊन येतो. तर पेपर तर लिहून झालाय आणि पेपर नातच खुळा गेलाय. आणि ते कोणामुळं तर एका सरांमुळं. आणि ते कसं तर त्यांनी थोडी आम्हाला डील दिली होती, मग त्या सरांसाठी पुढचं 2 शब्द बोलतो. सर लय भारी होतं, सरांनी जिंदगी माई सुधारवली, नाही तर परत बॅकलॉग पडला असताच. अरे पण ह्या सगळ्या धावपळीत तुम्हाला ह्या गिफ्ट विषयी सांगायचं तर राहूनच गेलं. तर झालं असं, आपल्या ब्लॉग बघणार एका फॅमिली मेंबरनी कॉलेजमध्ये वाट बघून आपल्याला हे गिफ्ट दिलंय. आणि हे गिफ्ट काय आहे ते आपण ब्लॉगच्या शेवटी बघू की. सर पुढे जातात, पुढे जाऊन ते नको ना घरी गेलं उघडायचं, मला बघायचं काय खायला काय नाही, खायला नसू दे काय, मग घरी जाऊन उघडून ठेव. माझ्या घरी जाऊन त्याचं हे करायचं. हा ब्लॉग काढता ना, मला त्याचं काय दिलंय बघू दे तिने. तर अशा पेपर देऊन झालाय, माझ वीस लावलंय. आता जातो घरी करता काय आता खायला चाल. 500 रुपये मला दे गपचूप. हे बाळा चला आता पटकेस. प्रतीक शेठ HRMचा मॉडेल हा किंग कॉंग कधीपासून झाला रे, पण याची फॅशन स्टाईल लईच भारी आहे. मग ह्या मॉडेलला बाय करून हे सिटीतलं जंगल पार करीत निघालो आम्ही घरी. आणि आम्हाला घरी जात असताना फक्त असलं जंगल नाही तर समुद्र पण लागतोय. आणि तो कसा तर तो असा, समुद्रातून जसा बाहेर आलो तसा बाहेर येऊन हे आराम करणाऱ्या माणसाला बघून मी शॉक झालो. आजपर्यंत कुत्र्यांना मी गाडी खाली आराम करताना बघितलं, पहिल्यांदा या राजाला वर आराम करताना बघतोय. शेटनी मागची जुनी आल्टो सोडलीत, पुढची जुनी मारुती सोडलीत आणि ह्या मधल्या नवीन गाडीवरती जाऊन आराम करतोय. मन कम्फर्ट भेटतंय. पण चुकून जर या गाडीच्या मालकाने ह्याला अशी वॉचमॅनगिरी करताना बघितली तर ह्याला कुत्र्यागत आणीन. पण बाकी काही असू दे, गडी गाडीवर जाऊन लय वडावा बसलाय. कॉलेजवरून मी घरी आलोय आणि आता वेळ झाली हे गिफ्ट काय ते बघायची. आणि आता ह्याच्यात हाय काय ते उघडल्याशिवाय कळणार नाही. मग पटक्यास उघडून घेऊ. जर नाही दिसले व्हिडिओ तुम्ही आला, अरे आडवा काढ रे, आपल्याला मोठ्या ब्लॉग मध्ये टाकायचे. मी अख्खा दिसतोय का? हा चालूच आहे. मी अख्खा दिसतोय का? उघडून बघा काय उघडायचं करून चैन चैन भेटलेली. आवाज व्हिडिओ तुला सांगते तर आपल्याला गिफ्ट मध्ये भेटलाय हा धागा आणि हे ब्रेसलेट. आणि हे गिफ्ट दिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर. ह्या गिफ्ट बॉक्सची अनबॉक्सिंग झाल्यावरती आपल्याला अजून एका गोष्टीची अनबॉक्सिंग करायची होती. आणि ती गोष्ट काय आहे तर ती गोष्ट आहे ही. आणि ह्याच्यावर चित्र बदलले मोटरीचं म्हणलं, ह्याच्या आतमध्ये पाण्याची मोटर आहे का, तर नाही. ह्यो भारत आहे हो, इथं अशा टाकाऊ वस्तूंपासून काही ना काही टिकाऊ वस्तू केली जाते. कशाला म्हणतात ते ह्याला म्हणतात मोटरीच्या पिशवीत आंब्याची पेटी मामाजी आईने दिलंय. तर आजच्यासाठी हा ब्लॉग इथंच थांबू. आजचा ब्लॉग थोडा बारीक होता, पण उद्यापासून याच्यापेक्षा मोठं चांगला ब्लॉग येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा. रामकृष्ण हरी.